नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता माही ही देविका आणि नीलला सांगत असते की हे बघा, मी सह्या करायला तयार आहे, पण तुम्ही आमच्यासोबत असं वागायचं नाही, आमच्यासोबत अगदी तुम्ही छान वागायचं. मला छान कपडे हवे आहेत आणि मला छान खायलासुद्धा हवं आहे आणि रमालासुद्धा. देविका आणि नील आता माहीचे बोलणे ऐकत असतात आणि त्यानंतर आता माही म्हणते की माझी अजून एक अट आहे, मी तेव्हा सही करील जेव्हा रमाला तुम्ही घरी पाठवताल आणि रमा ही अक्षयला जाऊन भेटेन. आणि त्यानंतर आता विचार करत देविका आता नीलकडे बघते आणि म्हणते की ओके, रमाला जे हवं ना तेच होईल आणि रमाला अक्षयकडे पाठवू आम्ही. आणि आता ते ऐकून रमाला आनंद झालेला असतो. इकडे आता सीमा, आई, आजी, आनंद तिघेही बेडरूममध्ये येऊन विचार करत असतात. इकडे आता विचार करत सीमा म्हणते की माही येईल ना, त्यानंतर आपल्याला एक सरप्राईज प्लान करून ठेवावा लागेल अक्षयसाठी, नाही तर अक्षयला आपल्यावर विश्वासच नाही बसणार. तेवढ्यात आता दरवाजा उघडून आभ्या तिथे येतो आणि लगेच आता सीमा म्हणते की हे बघ अभि, आपल्याला सरप्राईज प्लान करावे लागेल. तर तेवढ्यात आई आजी म्हणते की सीमा, ते नंतर करू, ते राहू दे अगोदर. आणि हळूच आता आई आजी आभ्याला म्हणते की अभि, आत्ताची आत्ता जा आणि त्या माहीच्या घरी जाऊन ती माही सुखरूप आहे का ते येऊन आम्हाला सांग. पटकन आभ्या आता दरवाजा उघडून बाहेर जातो. आणि इकडे आता सीमा विचार करते की अक्षयसाठी नक्कीच काहीतरी सरप्रायझिंग प्लान करावाच लागेल. आणि इकडे आता रमा आणि माही दोघीही बेडरूममध्ये असतात. आणि माही एरझाऱ्या मारत आता रमाला म्हणते की रमा, तू एवढा विचार नको करूस, अगं करील मी काहीतरी आणि करील मी सगळं काही हँडल. आणि इकडे आता लगेच रमा म्हणते की पण घरचं काय, घरचे जे वाट बघत असतील ना तुझी. तर आता लगेच मोबाईल काढत माही मोबाईल बघते आणि त्यामध्ये आता अक्षयचे खूप सारे मिस कॉल आलेले असतात. माही म्हणते की ओ शीट, अक्षयचे 59 मिस कॉल येऊन गेले आणि क्यूट आंटीचा एक मेसेजही आहे, अक्षयला फोन करण्या अगोदर मला फोन कर म्हणून. आणि तेवढ्यात आता इकडे आनंद म्हणतो की हे बघ आई, तू त्या माहीला मेसेज पाठवला होता ना, त्याचा काही रिप्लाय वगैरे आला की बघ. पटकन आता सीमा मोबाईल घेते तर त्याच वेळेस माहीचा सीमाला फोन आलेला असतो. पटकन आता सीमा ही फोन उचलते आणि म्हणते की अगं माही, कुठेस तू? आणि अभिला मी तुझ्याकडे पाठवलं आहे, तू व्यवस्थित आहे की नाही बघायला. माही म्हणते क्यूट आंटी, कशाला अभिला तू पाठवलंयस? आणि अभिला नसतं पाठवलं तरी चाललं असतं, मी इकडे अगदी व्यवस्थित आहे. इकडे आता माही म्हणते क्यूट आंटी, त्या देविकामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण काही सिरियस नाही आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तर आता सीमा म्हणते की काय प्रॉब्लेम आहे, आमचा इकडे जीव टांगणीला लागलाय आणि वरखाली होतोय माही. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते सांग ना माही, एवढं काय महत्त्वाचं काम होतं की तुला तिकडे जावं लागलं? तेव्हा आता माही म्हणते की रमा तुला सुखरूप घरी यायला हवी ना. तर सीमा म्हणते हो, आणि म्हणूनच माहीसाठी रमा, तर रमासाठी माही फाईट करत होती असं समज. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की अगं कुणासोबत फाईट करत होतीस तू? तर आता माही म्हणते की असं काही नाही आहे, जस्ट इमॅजिन, तू समजून घे क्यूट आंटी. आणि त्यानंतर इकडे आता माही म्हणते हे बघ, मला कायमचं तिकडे रमा बनून यायचं आहे ना, मग मला अख्खी फॅमिलीला सोडून तिकडे यायचं आहे, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी काही मॅनेज कराव्या लागतील ना. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की तुझं बरोबर आहे माही, आणि पण तू लवकरात लवकर इकडे ये, अक्षयला संशय यायला लागला बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अक्षयला संशय येत होता म्हणून आई आजीने सांगितले की रमा त्याच्यासाठी काहीतरी सरप्रायझिंग प्लान करते म्हणून. आणि लगेच आता सीमा म्हणते की उद्या सकाळी तू लवकर ये बरं का. तर लगेच आता सीमा म्हणते की अगं बाई, मी तुला काय म्हणतेस ऐकतेस का तू? तर माई म्हणते हो, उद्या सकाळी तुमची रमा तुमच्या जवळ असेल. आणि सीमा म्हणते की लवकर ये बाई. तर माही आता रमाकडे बघते आणि आता लगेच सीमा म्हणते की लवकर ये, आणि सीमा फोन ठेवते. इकडे आता सीमा आई आजीला म्हणते की लवकर येणार आहे ती. आणि त्याच वेळेस इकडे रमा ही माईकडे बघते आणि माईला म्हणते की माही, तू माझ्यासाठी हे सगळं का करतेस? आणि ते ऐकताच त्या माही विचार करून कॉटवर बसते आणि म्हणते की मी का करते? अगं तुझी फॅमिली रमा खूप छान आहे, आजी आहे, आईबाबा आहेत. आणि लगेच आता माई म्हणते की वहिनी आहे, काका आहे, आणि ती कोण, नणंदसुद्धा आहे. आणि लगेच आता विचार करत माई म्हणते की किती छान फॅमिली आहे, आणि मी तुझ्या फॅमिलीसोबत इतकी कमी वेळ होती, आणि खरंच तुझ्या फॅमिलीला बघून मी खूप इम्प्रेस झाली, आणि आता मला कुणाचीच गरज वाटत नाही. आणि माई म्हणते की तुझ्या फॅमिलीने मला जी एनर्जी दिली ना, त्या एनर्जीमुळे मी आयुष्यभर तशी जगू शकते.
आणि त्यामुळे मला कळते की तुझ्या लेकी त्या फॅमिलीची काय व्हॅल्यू आहे रामा. आणि त्यानंतर आता विचार करत माई म्हणते की रामा तुला माहिती आहे का, तुझी फॅमिली ना ज्या वेळेस तुझं लग्न झालं त्यावेळेस ते कसे होते आणि हळूहळू तुझ्यामुळे ते कसे बदलत गेले हे सगळं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांच्यामध्ये झालेला हा बदल सगळा तू कसा घडवून आणलास हे सगळं त्यांनी मला सांगितलं. तर ते ऐकून रामाच्या डोळ्यात आता पाणी येते. आणि लगेच आता माही म्हणते की काही लोक तुझ्यासोबत त्यावेळेस वाईट वागले पण तरीही तू त्यांच्यासोबत अगदी छान वागली आणि त्यांच्यामध्ये तू सुद्धा बदल घडवून आणलास. माही म्हणते तुला माहिती आहे का, दिवस उगल्यापासून तर रात्री बेडपर्यंत जाईपर्यंत प्रत्येकाच्या तोंडामध्ये फक्त रमा नाव असतं, रमा रमा. आणि ते ऐकून आता रमाला खूप आनंद झालेला असतो आणि घरचे आपल्यावरती किती प्रेम करतात हे आता रमाला समजलेलं असतं. आणि माही म्हणते की रमा तू काय केलं मला माहिती नाही, पण मुकादम फॅमिलीसाठी आज तू सगळं काही आहेस. माही म्हणते की रमा खरंच यू आर अ ग्रेट आणि तू खूप लकी आहेस. आणि इकडे आता रमा म्हणते की माही ते नील आणि देविका किती डेंजरस आहेत माहिती ना तुला, आणि त्यांच्या नावावर जर तू प्रॉपर्टी केली तर तू काय करशील. तर आता माई म्हणते की आर यू मॅड रमा. आणि लगेच आता माई म्हणते की जरी मी सगळी प्रॉपर्टी देऊन टाकली तरी माझ्याकडे आर्किटेक्ट डिग्री आहे, मी आर्किटेक्ट आहे. आणि माई म्हणते की तसंही मी माझ्या पायावरती नव्याने उभं राहू शकते आणि सगळी काही नवीन सुरुवात करू शकते, कारण मला कुणाची गरज नाही आहे, मी एज्युकेटेड आहे असे आता माही रमाला सांगते. आणि तसंही आता मला फॅमिली माझी ना खूप बोर वाटते. 2 दिवस बरं वाटतं पण तिसऱ्या दिवशी मला पुन्हा इरिटेट होतं. माझी लाईफस्टाईल मला मेंटेन करायला आवडतं आणि मला पर्सनल थोडीशी प्रायव्हसी हवी असते. आणि माई म्हणते हे बघ रामा त्यासाठी मी सगळं प्लान केलं आहे, सगळा प्लान माझा प्रिपेरिंग आहे आणि त्यासाठी मी दुसरीकडे जाईन आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी वेगवेगळ्या माणसांना भेटेन. फॅमिलीसोबत माझ्या आयुष्यात करण्यासाठी खूप काही आहे रमा, तेव्हा तू माझी काळजी करू नकोस असे आता माही रमाला समजावते. आणि लगेच आता माई म्हणते की तेव्हा रमा तू माझ्याबद्दल एवढा विचार नको करूस. त्यानंतर आता माही म्हणते की पण रमा अगं तू कशी वाचलीस आणि सगळ्यांनी तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला यार. आणि त्यानंतर आता माई म्हणते की पण रमा एवढ्या दिवस तू कुठे होतीस आणि इथे कशी आलीस, मला तुझी स्टोरी सांग. आणि त्यानंतर आता रमाला ते सगळं आठवतं आणि रमा म्हणते की एका खूप चांगल्या माणसांनी माझा जीव वाचवला आणि त्याचं नाव आहे साई. आणि आता रमा घडलेली सगळी हकीकत, भूतकाळातील भयानक सत्याचा तो सगळा उलगडा आता माहीला सांगू लागते. आणि आता सायदाची आई घरामध्ये असताना सायदाला म्हणते की साई अरे मी तुझ्यासाठी कोथिंबीर वड्या करते बरं का. आणि त्यानंतर आता इकडे तेवढ्यात पंकज काका हे सायदाच्या घरी आलेले असतात. दरवाजा वाजवत आता पंकज काका म्हणतात की साई आहे का इथे. तर आता लगेच सायदाची आई पंकज समोर येते आणि म्हणते की हो हो आहे सायदा इथे. आणि तेवढ्यात आता पंकज म्हणतो की त्यांना बोलवा आधी, मला त्यांना भेटायचं आहे. तेवढ्यात आता सायदा तिथे येतो आणि पंकजला बघतो आणि म्हणतो बरं झालं तुम्ही इथे आलात. तर आता पंकज म्हणतो की माझ्याकडे तुझं काय काम होतं आणि माझ्या भाचीची तू माझ्या घरी येऊन चौकशी का करत होतास. आणि त्यानंतर आता सायदा हा माईकडे बघतो. तर आता सायदाची आई म्हणते की सायदा हे काय आहे. तर सायदा म्हणतो थांब आणि सायदा पंकज समोर येतो. त्यानंतर आता सायदा पंकजला म्हणतो की मला एक सांगा, रमा ही अक्षय मुकादमाची बायको आहे, तर मग रमाला शोधण्यासाठी तुम्ही त्या अनोळखी माणसाच्या घरी का गेला होतात. आणि इकडे आता रमा ही माईला सांगू लागते मी तुला आता काय सांगू, माझा जेव्हा अपघात झाला ना तेव्हा मी जंगलात होते, जंगलात पडले होते आणि त्यानंतर मला साई दवाखान्यात घेऊन गेले, दवाखान्यातून मग साई मला त्यांच्या घरी घेऊन गेली. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की मी बरेच दिवस शुद्धीत नव्हते आणि आता रमाला सगळं आठवू लागते. आणि अचानक आता अक्षयचं नाव घेऊन आपल्याला कशी शुद्ध आली हे रमा आता माईला सांगू लागते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते जेव्हा मी शुद्धीत आले ना तेव्हा मला स्वतःबद्दल काहीच आठवत नव्हतं. माझं नाव काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आले याचा काहीच मला उलगडा होत नव्हता. आणि रमा म्हणते की त्याच वेळेस साईंची आई संध्या काकू माझी खूप काळजी घेत होती, माझी खूप सेवा करत होती आणि झाडपाऱ्यांची औषधं करून त्यांनी मला अखेर बरं केलं. त्यांच्या औषधाने मला गुण आला होता आणि मला आता व्यवस्थित बरं वाटायला लागलं होतं. आणि मला सुद्धा आता सगळं काही बरं वाटायला लागलं होतं, पण मला अजूनही काही आठवत नव्हतं. आणि साई आणि संध्या काकूंना माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं.
त्यानंतर मग आता रमा सांगू लागते की सायदाची आईला मी विचारलं की माझं नाव तरी मला सांगा, तेव्हा लगेच सायदाच्या आईने सांगितलेलं असतं की तुझं नाव श्रद्धा आहे आणि तुझं माझ्या मुलासोबत लग्न ठरलं होतं. तुम्ही जेव्हा लग्नासाठी इकडे यायला निघाला तेव्हा तुमच्या गाडीला धडक बसली आणि तुमचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये तुझे आईवडील मेले असे मला सायदाच्या आईने सांगितलं. आणि मग मी त्यांच्यावरती विश्वास देखील ठेवला होता आणि नंतर त्यांनी माझं लग्न आता लावायचं ठरवलं आणि लग्नाच्या वेळेस मला मात्र सगळं आठवलं असे रमाबाईला सांगते. आणि त्यानंतर मग जेव्हा मला सायदा मंगळसूत्र घालायला लागला त्याच वेळेस मला सगळं आठवलं आणि मग मी सायदाला लग्नामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी नकार दिला. आणि त्यानंतर आता रडतच रमाने त्यांना सांगितलं की माझं लग्न ऑलरेडी झालंय, तरीसुद्धा तुम्ही माझं लग्न का लावता. तर गुरुजी म्हणतात की तुमचं लग्न झालं. तर आता रमा म्हणते हो माझं लग्न झालंय. आणि तेव्हा आता रमाला सगळं आठवलेलं असतं आणि त्यानंतर मग मला सगळं आठवलं आणि सगळं आठवल्यानंतर मी मुकादमाच्या घरी आलेसुद्धा आणि मुकादमाच्या घराची बेल वाजवून मी घरात जाणार आणि तेव्हाच एक भयानक घटना घडली आणि नील कसा तिथे आला आणि नीलने आपलं कसा आता तोंड दाबून आपल्याला सांगितलं की मी तुला आता जे काही दाखवणार आहे ना ते तू व्यवस्थित बघ. आणि त्याच वेळेस आता घरामध्ये कशी पूजा चालू होती आणि अक्षयसोबत तू पूजेला बसली होती हे सगळं सत्य आता रमा ही माहीला सांगते. आणि आता ते दाखवता क्षणीच नीलने सांगितलेले असते की हे बघ त्यांच्यासाठी तू आता या जगामध्ये नाहीये आणि अक्षयने दुसरी बायको केली आणि मी तुला सांगतो की तू आता माझ्यासोबत चल. आणि मग त्यावेळेस पूजेमध्ये गुरुजी म्हटलेले असते की आता पूजा संपन्न झाली आणि आयुष्यभर तुमचा जोडा असा सुखरूप राहो. ते सगळं मी ऐकलं आणि नील मला तेथून घेऊन गेला. आणि इकडे आता अभ्या, रमाकांत, सीमा, आई, आजी सगळेजण विचार करू लागतात की आता रमाने अक्षयला काय सरप्राईज द्यायला पाहिजे. सीमा म्हणते की आपण असं काहीतरी सरप्राईज प्लॅन करायला पाहिजे की ते सरप्राईज रमानेच अक्षयला दिले असे आता अक्षयला वाटायला पाहिजे. आणि त्यानंतर विचार करत आता आनंद म्हणतो की आई आजी अक्षयला बॅडमिंटन आवडतं ना, तर आता रमाने अक्षयला बॅडमिंटन दिलं हे सरप्राईज आपण करूयात का. तर आता लगेच रमाकांत म्हणतो की पण मी काय म्हणतो की आपण रमा आणि अक्षयसाठी सिनेमाचा प्लॅन करूयात का. आई आजी म्हणते की आपण त्यांना पाठवूयात सिनेमाला, ते सुद्धा योग्य राहील. आणि लगेच आता विचार करून आभ्या म्हणतो की हे सगळं तुम्हाला छान वाटतंय पण ह्या सगळ्या रमाच्या आयडिया काही वाटत नाहीत. आणि त्यानंतर आता लगेच आभ्या म्हणतो की त्यासाठी आपल्याला वेगळी काहीतरी तयारी करायला हवी. सीमा म्हणते की करूयात ना आपण सगळी काही वेगळी तयारी करूयात आणि आपल्याला जे जे काही शक्य असेल ते सगळं करूयात. आणि तेवढ्यात पाठीमागून दरवाजा ढकलून अक्षय तिथे येतो आणि त्यांच्याकडे बघतो. अक्षयला बघताच आनंद आता डचकून उठतो आणि लगेच आता अक्षय त्यांच्याकडे बघत म्हणतो की तुम्ही सगळे इथे आणि कसली तयारी करायची, काय चाललंय तुमचं. सगळेजण आता जाम घाबरलेले असतात. आणि त्यानंतर हसतच आता आई आजी म्हणते की अरे अक्षय उन्हाळ्याचे दिवस आलेत ना आता आणि त्यासाठीचं प्लॅनिंग चाललंय. तर आनंद म्हणतो की अक्षय समर आणि अभ्या समर उन्हाळा. आणि त्यानंतर आता अभ्या म्हणतो बरोबर आहे ना, उन्हाळा सुरू होणार आहे आणि सगळे एसीची सर्व्हिसिंग करावी लागेल आणि खिडक्यांना पडदेसुद्धा नवीन घ्यावे लागतील बरं का. तर तेवढ्यात आता सीमा म्हणते की उन्हाळ्यात मला एक माठ आणायचा आहे, माठ, आणि सगळ्यांना गार पाणी पाजायचंय. तर आता लगेच सगळेजण खुश होतात. आई आजी आनंद म्हणतात की सीमा अगदी बरोबर आणि अगदी छान बरं का. आणि लगेच आता आनंद म्हणतो की मी असा विचार करतोय मी आपल्या घराला आणि गोठ्याला म्हणजे आऊट हाऊसला जर छपराचं रूप दिलं तर वरून. आणि आनंद म्हणतो की म्हणजे त्यामुळे आतमध्ये गारवा मेंटेन राहील ना. तर आता सीमा म्हणते हो हो आपण तसंही करूयात. आणि आता लगेच आई आजी म्हणते की अरे तुम्ही सगळेजण विचार कशाला करताय आणि चला आता सगळ्यांना कामाला लागायची वेळ आली आहे. आणि अभ्या आनंद सगळेजण म्हणतात हो हो चला आता कामाला लागा आणि सगळेजण आपापसात बोलत आता जाऊ लागतात. तर अक्षय प्रत्येकाकडे आता डोळे मोठे करून बघू लागतो. कुणाचेही अक्षयकडे लक्ष नसते हेच आता सगळेजण दाखवत असतात. आणि इकडे आता पाठीमागे सीमा ही पदराने डोक्याचा घाम पुसत असते आणि पदराने वारा घालत असते. अक्षय आता सीमाकडे बघतो आणि म्हणतो की आई हे सगळं काय. तर आता सीमा म्हणते की एसी खराब झालाय वाटतं, नीट करायला हवाय. आणि लगेच आता अक्षय विचार करतो की हे काय चाललंय यांचं, अजून रमा घरीही आलेली नाही आहेत आणि यांचं
काहीसं वेगळंच चालू आहे. आणि अक्षय आता बाहेर जाऊ लागतो तर सीमा म्हणते की अक्षय गुड नाईट बरं का. तर आता दरवाजा लोटत अक्षय म्हणतो हा हा गुड नाईट. आणि अक्षय पुन्हा आता रमाचा विचार करत बाहेर जाऊ लागतो. आणि इकडे आता सीमा ही संशयाच्या नजरेने अक्षयकडे बघू लागते. सीमा विचार करते की याला संशय आला की काय माहिती. त्यानंतर आता इकडे पंकज हा सायदासमोर असतो. पुन्हा आता सायदा हा पंकजला म्हणतो की सांगा ना, जर रमा अक्षय मुकदमांची बायको आहे, ती त्यांच्या घरी आहे, तर तुम्ही रमाला शोधण्यासाठी त्या अनोळखी माणसाच्या घरी का गेला होतात. आणि त्यानंतर आता विचार करत डोक्याला हात लावत सायदा पंकजला म्हणतो की तुम्ही एक काम करा ना, नाही तर मला रमाला फोन लावून द्या. तर आता सायदाची आई सायदाला थांबवते आणि म्हणते की सायदा अरे कशाला त्या रमाला फोन. तर डोक्याला हात लावत सायदा म्हणतो की आई तू थांब ना. आणि लगेच आता सायदा पंकजला म्हणतो की लावून द्या की मला फोन. पंकज म्हणतो की मला अगोदर सांग तुझा रमाशी काय संबंध आहे. आणि त्यानंतर आता लगेच सायदा म्हणतो की तुम्हाला सगळं कळेल अगोदर, नाही तर मला रमाचा फोटो तरी दाखवा ना. तेव्हा आता पंकज म्हणतो की मी का तुला माझ्या भाचीचा फोटो दाखवू. तर आता सायदा म्हणतो की तुम्ही असं ऐकणार नाही. आणि पटकन सायदा त्याच्या मोबाईलमध्ये आता रमाचा फोटो काढतो. आणि त्याच्या मोबाईलमधील रमाचा फोटो काढून सायदा आता तो मोबाईलमधील फोटो पंकज समोर धरतो आणि म्हणतो की आता मला तुम्ही सांगा ही तुमची रमा आहे का. पंकज आता रमाचा तो फोटो बघतात आणि पंकजला मोठा धक्का बसून पंकज आता साईकडे बघू लागतो. आणि इकडे आता माही ही रमाला समजावू लागते. माही म्हणते की रमा हे बघ उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मला माहिती आजची रात्रसुद्धा तुझ्यासाठी खूप मोठी रात्र आहे. आणि त्यानंतर आता विचार करत रमा म्हणते की पण माही इथून आता बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करायला हवा. तेव्हा आता माई म्हणते की रमा त्याचा तू नको विचार करूस, तो सगळा काही विचार मी करून ठेवलाय. आणि फक्त इथून बाहेर पडायच्या आधी त्या दोघांनी तुला जो काही त्रास दिलाय ना त्याचा मला बदला घ्यायचा आहे. आणि लगेच आता रमा म्हणते की माई सोड ना, कशाला त्यांच्या नादी लागायचं. आणि ती लोक ना खूप वरपर्यंत पोचलेली आहेत. तर आता माई म्हणते की असू देत पोचलेली, मी त्यांना अजून वर पोचवते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की काय करणार आहे माही तू. तर विचार करत आता माई म्हणते की यू जस्ट वेट अँड वॉच, आणि तू आता बघच मी काय करते ते. आणि त्यानंतर आता लगेच माहीने विचार केलेला असतो आणि माही आणि रमा आता नील आणि देविकाकडे येतात. आणि आता माहीने आता माही सही करणार यासाठी माही जे म्हणेल ते देविका आणि नील ऐकायला तयार झालेले असतात. आणि तेव्हा आता माही ही देविकाला हात पुढे करण्यासाठी सांगते. आणि देविकाने हात पुढे करताच आता माही देविकाच्या हातावर सटासट छड्या मारते. देविकाला खूप छड्या लागत असतात. तर त्यानंतर आता माहीने नीलला लंबी रेस का घोडा बनवलेले असते आणि पायामध्ये हात घालून ते हात आता कानाला धरून नील हा तिथे घोड्यासारखा बसलेला असतो. आणि लगेच आता माई म्हणते की रमा बघ या नीलला मी लंबी रेस का घोडा बनवला आणि किती सूट होतो त्याला तो. आणि इकडे आता पंकज हा सायदाला विचारू लागतो ही रमाच आहे पण हे सगळं काय आहे आणि हे कुणाचं घर आहे. तर लगेच सायदा म्हणतो की तुम्ही आता ज्या घरी आला ना ते घर माहीचं घर आहे. आणि आता सायदाने सांगितलेले असते की तुम्हाला रमाचा आवाज ज्या घरातून आला ते घर माईचं आहे. आणि डोक्याला हात लावत आता सायदा म्हणतो की बाप्पा आता मला सगळे कळाले. आणि त्यानंतर आता सायदाला सगळं काही सत्य समजलेलं असतं आणि ते सत्य आता पंकजला सांगून सायदा आणि पंकज दोघेही आता अक्षयकडे येतात. आणि लगेच आता दोघांना बरोबर येताना बघून अक्षय त्यांना म्हणतो की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता. तर लगेच आता पंकज म्हणतो की ते राहू द्या जावई बापू, अगोदर आम्ही तुम्हाला एक सिक्रेट सत्य सांगणार आहे. तर अक्षय आता दोघांकडे बघू लागतो. आणि आता लगेच आता पंकज आणि सायदा रमा आणि माहीचे सिक्रेट सत्य आता अक्षयला कसे सांगणार. आणि रमा आता दुसऱ्या दिवशी अक्षयला कशी भेटणार आणि रमा अक्षयच्या हृदयस्पर्शी भेट आहेत. आता अक्षयला सत्याचा उलगडा कसा होणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.